बघा भावांनो, हे आहे आपलं शेत. बघा, बरंचपैकी क्लीन आहे. 95% क्लीन आहे आणि मेंटेन केलेलं आहे शेताला. आणि हे समोर जे ते बाजरीचं शेत दिसतंय ना, हे आहे आमचे मोठे काकाचे, सख्खे काका, ज्याने की स्वतःची शेती दुसऱ्याला करायला दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक. आणि एक ते लांबचं दिसत असेल ते पण सुद्धा क्लीन आहे. ते आमचे लहान काकाचे, आणि त्यात कधी आम्ही करतो, नाही तर ते काका करता येऊन ते पण क्लीन आहे. आणि हे बघा, याने स्वतःच्या भावाला सोडून दुसऱ्याला शेतकऱ्याला दिलेले. तर ह्याची कंडिशन आहे, तुम्ही ह्याची कंडिशन बघू शकता, आहे की नाही. ते काय असतं ना, दोन भाऊ असो किंवा 3 भाऊ असो, दोन्ही किंवा तिन्ही सारखे नसतात. त्याच्यामधून एक किंवा दोन्ही थोडे कमी समजूतदार किंवा कमी शिकलेले असतात, त्यामुळे ते मागं पडतात. जर तोच शिकलेला भाऊ त्या दोघांची किंवा एकाची जरी साथ दिली असती, ते काय आहे ना, स्ट्रेंथ वाढते. स्ट्रेंथ वाढल्यामुळं दोन्ही आणि तिघीची पण प्रगती होते. आणि ते काय सेपरेट झाल्यामध्ये काय होतं, जो थोडाफार स्ट्रॉंग असतो तो स्ट्रॉंग बनत जातो, आणि त्याचाच जो कमी शिकलेला किंवा ज्याला जास्त नॉलेज नसतो तो मागे पडतो. तसं माझा सख्खा भाऊसुद्धा अंडर ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण नाही केलं, पण ते काय आहे, ते शेती करतो आणि मी आहे सिव्हिल इंजिनियर, जॉब करतो बाहेर. तर सांगायचे हे जे तात्पर्य हेच आहे की काही असो, जर तुम्ही स्वतः जर स्ट्रॉंग असाल ना, तर तुम्ही तुमच्या भावाला जरी थोडं पण सपोर्ट केला ते तुमच्यासोबत ते सुद्धा ग्रो करू शकतो. काय हरकत आहे. 1 वर्ष 2 वर्ष असं पण आपण वेस्ट करतो, तसं त्याच्यामधून 1-2 वर्ष भावाला सपोर्ट केलं ना, त्याची पण प्रगती होईल, तुमची पण प्रगती होईल, आणि आपलं रिलेशन पण एकदम गुड चांगल्या प्रकारे मेंटेन होईल, हे की नाही. बस इतकंच सांगायचं होतं.